आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करीत आहे गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीचं अभिनाट्य वाचन. संगीत परीक्षित भातखंडे. सादरकर्त्या उमा दीक्षित. आज ऐकूया गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीच्या अभिनाट्य वाचन मालिकेचा भाग 14. गोफच्या मागच्या भागात आपण ऐकलं की वसुमती आणि आनंदा या दोघांमध्ये गैरसमजुतीच्या ज्या भिंती होत्या त्या आता ढासळत आहेत. आनंदाचा आपल्या दादावर रक्ताच्या नात्याच्या नव्हे तर आतड्याच्या नात्याने बांधलेल्या सुलक्षणवर प्रचंड जीव. मात्र घरापासून मापासून दूर होत जाताना सुलक्षण स्वतःला समजत असतानाही निराशेच्या ड्रग्जच्या आहारी गेला. एखाद्या शोकांतिकेच्या नायकासारखा स्वतःचा विनाश तो मृत्यूपूर्वी रोज ओढवून घेत राहिला. पण हा झाकोळ आनंदाच्या आयुष्यावर पडू नये म्हणून त्याने आनंदाला कठोरपणे आपल्यापासून दूर ठेवलं. याच काळात ज्यांच्यावर स्वतःला पूर्णपणे सोपवू शकतो अशा वसुमती जसपालला मात्र त्याने स्वतःशी बांधून ठेवलं. आनंदा या सगळ्याशी अनभिज्ञ होता आणि वसुमतीही. आनंदाला वाटत राहिलं की आपला दादा आपल्यापासून दूर जाण्यास वसुमती कारणीभूत आहे. तर वसुमतीला आनंदा हा सुलक्षणच्या आयुष्यातला एक कप्पा माहीतच नव्हता. मात्र आता नात्यांमधला हा गुंताही सुटतोय. जसपालसारखी समजूतदार आणि प्रसन्न वृत्तीची माणसं हा गुंता सोडवण्यात मदतच करतात. आनंदा पश्चात्तापाने जेव्हा म्हणतो, माझ्यावर रागवू नका ना तुम्ही, तेव्हा जसपाल म्हणतो, मी बाबा कधीच रागवत नाही. आणि वसुमती सदाच रागवलेली असते, तेव्हा सोडून दे झालं. आनंदाने जगण्याचा अगदी साधा मंत्र. सगळं जुनं पानं धरून ठेवतो आपण आणि मग आयुष्य कठीण करतो. सोडून देता आलंच पाहिजे. आणि आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना आहे तसं स्वीकारताही आलं पाहिजे. याच नव्या वळणावर आहे गोफ. ऐकूया आता पुढे. खरोखर मुलांची वाट बघताना दिवस उलटता उलटत नाहीत. म्हणून मग अंजनाला घेऊन घरसफाई काढली. काम करताना म्हणत होते, तिथे वसुमती आणि इथे मी, दोघी अडगळी उरकतोय. तिच्या घरात तिच्या आठवणींच्या, माझ्या घरात माझ्या. साऱ्या बघून निवडून गाठोडी बांधून मनाच्या माळ्यावर टाकून द्यायच्यात. दिवाळीचे दिवे लावायला, त्यांचा उजेड पडायला जागा करायची आहे ना आता. बरं आहे देवा, बायकांमागं एवढे उद्योग लावून ठेवले असते. अंजना म्हणते, माझी कशाला एवढ्या खालपासून वरपर्यंत धडपडताय. तिला खरं कारण नाही सांगितलं की अगं वेळ काढायला. इतक्या दिवाळ्या आल्या आणि गेल्या. तिनं कधी पाहिले मला असं धडपडताना. पण या गेल्या वर्षा 2 वर्षात एक भला मोठा गोतावळा जमा केलाय ना मी. आता जमायचा येतो इथे. त्याचे वेध लागलेत. त्याच्यासाठी तयारी करायला पाहिजे. जसपाल 2 दिवस गायब होता आणि कॉन्फरन्सच्या गडबडीत आनंदाही सकाळी चहापुरता काय तो भेटे. काश्मीरला जायच्या आदल्या दिवशी उशिराचा जसपाल आला. पण उशीर होईल म्हणून सांगून चावी घेऊन गेलेला आनंदा यायचा होता. त्याची वाट बघत गप्पा मारत गाणी ऐकत बसलो. तसं आमच्यात मुद्दामून बोलायचं तरी काय होतं.
जसपाल एक स्क्रिप्ट डोळ्यासमोर धरून त्यातले विशेष मूर्ख भाग मला वाचून दाखवत हसत होता. त्याच्या मैत्रीतल्या धनंजय रक्षत सारख्या दिग्दर्शकांना बऱ्याच वर्षांपासून सवय होती त्याला स्क्रिप्ट्स दाखवायची. त्याचा सल्ला ते मानायचेच असं नाही, पण टीकेकडे लक्ष द्यायचे. मी जुन्या कागदपत्रांचा मोठा खोका घेऊन त्यातला एक एक निकालात काढत होते. मध्येच एक दर्दभरा संवाद वाचून दाखवल्यावर म्हणाला, हे तू कधी डोळे मिटून सिनेमा पाहण्याचा प्रयोग केलायस का? कर. मगच लक्षात येईल या संवादांची मी इतकी टर का उडवत होते. कुणी कधी असं बोलतात का ग एकमेकांशी? गहिवरल्याखेरीज साधं चहाकर सुद्धा कुणाला म्हणता येत नाही सिनेमात. मी ठिबकणाऱ्या आवाजात तुला चहाकर म्हणायचं, मग खोल निश्वास टाकून तू म्हणायचं, मलाच सुसायला हवं होतं हे. मग तू चहा करून आणल्यावर तुझे हात, साखर, गोडी वगैरे बद्दल ठराविक रिमार्क्स. उफ, कंटाळलो. खेरीज प्रत्येक वाक्यात एकमेकांची नावं सतत आली पाहिजेत, नाहीतर प्रेक्षक विसरून जायचा आपण कुठल्या सिनेमात कुणाबद्दल काय पाहतोय ऐकतोय ते. हां, तेही बरोबर आहे. उदाहरणार्थ, वसुमती, चहा करतेस ना वसुमती? आणि आता तू जसपाल, हे मला सुचायलाच हवं होतं ना जसपाल. हां, आणि त्याच्यात भरपूर ना, का, रे, ग हे पण हवं. बरी आठवण झाली. चहा नाही पण ब्रँडी. हे आणि प्लीज खोल सुस्कारा न सोडता आण. ग्लास आणून दिल्यावर नेहमीसारखा पोटावर ठेवला आणि मला परत माझ्या खोक्यापाशी जाऊ न देता जवळ बसवून घेत म्हणाला, तू परत लिहायला लाग काहीतरी. धनंजय रक्षत जाऊ द्या, पण करण नाही तर सदानंद हसत घेतील. मी पाय वर घेऊन गुडघ्याभोवती हात टाकले आणि जमिनीवरच्या पसाऱ्याकडे बघत म्हणाले, काही सुचलेलंच नाही. सुलक्षणची कच्ची स्क्रिप्ट्स, नोट्स, आराखडे वगैरेंवरून 5-6 तुला दिली, त्यानंतर ठणठणाट आहे. त्याच्याशिवाय बऱ्याच आघाड्यांवर आहे तसा. मी त्याच्याकडे बघत नव्हते, तरी त्याची नजर माझ्याकडे लागली आहे हे कळलं. पोटावरचा ग्लास माझ्या हातात देऊन कुशीवर वळून माझ्याभोवती बाहू वेढून म्हणाला, आता पुढचा गोट घ्यायला मला लवकरच उठून बसायला लागणार आहे. त्याच्या आत हलू नकोस आणि मला सांग, कसल्या विवंचनेत पडली आहेस अशी? तो हलू नको म्हणाला होता, तरी मी उठायची धडपड केली. तेव्हा मला धरून ठेवत म्हणाला, आळमटळम छक्के पंजे गुळूमुळू माझ्यापाशी चालणार नाहीत. अनिच्छेनं, पण काही लपवायचं होतं म्हणून नाही, तर कसं काय म्हणायचं या अनिश्चिततेनं घुटमळत म्हणाले, मला वाटलं होतं की की सरळ जशा गोष्टी घडत गेल्या तशा गेल्या तर पुढच्या वर्षी आपण लग्न करू म्हणून. मलाही तसंच वाटलं होतं. हे आत्ताच करायचंय का? त्याऐवजी मी काश्मीर कॅन्सल करतो आणि आपण पटकन जाऊन आदित्यला सांगून येऊ. मी मान हलवल्यावर हसत विचारलं, का ग, काय झालं? आवडेनसा झालो? छे, एकदम कसा आवडेनासा होशील? पण गेल्या काही महिन्यात, दिवसातही आधीच्या खात्यांना कसर लागली आहे. मी तुझ्याशी लग्न केलं तर मान ना कोण बघेल? आणि त्यांना इथे आणलं तर तिथलं घर, माणसं, वावरं, गुरं, इतके दिवस खात्री वाटली होती की त्याच्या मागे आपण एकमेकांना धरून राहू. या अपेक्षेनं तर सुलक्षण आपल्याला त्याच्या 2 हातात धरून बसला होता अखेरपर्यंत. पण आता काय करावं ते धड काही उमजेनासं झालंय. इतक्या दिवसांनी अखेर खूप प्रयासानं, विचारानं, निग्रहानं म्हण, पण सुलक्षणला सोडून द्यायचं बळ आलंय माझ्यात. तर आता आनंदा. उठून माझ्याकडून ग्लास घेऊन पण घोट न घेता माझ्याकडे वाकडी मान करून जरा वेळ तो बघत राहिला आणि मग निश्वास टाकून आणि आपण तो टाकला याला हसत म्हणाला, आनंदा. आणि पुढं जरा चिडवल्यासारखं, पण केवळ विनोदानच नाही अशा सुरात, मला होतीच ती भीती. त्याच्याशी लग्न करायचंय तुला? हॅट, वाटेल ते काय. पण त्याची, सुलक्षणची ती विलक्षण गुंतागुंत आता ध्यानात आली आहे. आपल्या मनातली हळूहळू उलगडली तशी त्याच्या पण नको का उलगडायला? ती उलगडायच्या आत आपण लग्न केलं तर पुन्हा गडप होईल तो. आपल्याला तर पारखा होईलच,
पण आता मा आपल्याला आणि आदित्यला धरून राहतील त्यांनाही. आपलं त्याच्या वाचून कदाचित निभेल, पण मानचं, आदित्यचं आणि आणि अरे त्याचं आपल्या सगळ्यांवाचून वाऱ्यावर सोडल्यासारखं होईल. इतके दिवस नव्हता का सोडला? कुठं काय वाकडं झालं त्याचं? कोण म्हणतं नाही झालं? वृक्ष संशयी आणि कडक झालाय तो, ते त्यामुळेच. आणि समजा तेव्हा नाही झालं म्हटलं तरी आता होईल. का होईल? आपण मित्र नाही त्याचे, कुटुंब नाही. अशाच गुंत्यात तो न सोडवता आपण लग्न केलं तरी तो तुझ्यासारखा समजूतदार नाहीये. वा, हा नवा शोध लागला तुला. माझ्यासारखा माणूस तुला जगात नाही सापडणार. नाही ना सापडणार, म्हणूनच ही विवंचना. ती आत्ताच करायचं काय कारण? मी उद्या काश्मीरला जाऊन त्या रोमॅन्टिक वातावरणात अनामिकाशी लग्न करीन अशी भीती पडली आहे. वा वा, तू या अनामिका, अर्चना, प्रेमवदा आणि मृगनयनांशी लग्न करणाऱ्यातला असतास तर मग केलं असतंस की एव्हाना. मग गिव्ह मी सम मोर टाइम, सम मोर स्पेस. इतके महत्वाचे निर्णय मला आत्ताच घेता येत नाहीयेत. पण मी कुठं तुला घाई करतोय? तूच उगीच सगळं अंगावर ओढून घेतेस. खरंय, पण मग तू का नाही घाई करत आहेस हा प्रश्न उरतोच. माझा स्वभाव नाही तो. प्रत्येक घटनेला, प्रत्येक माणसाला, प्रत्येक आयुष्याला स्वतःचा असा एक वेग, लय, ताल असतात. त्यात ढवळाढवळ केली की भट्टी बिघडते. सिनेमाच्या, कादंबरीच्या बाबतीत असं होतं ना कधी कधी, तसंच म्हण. मला हायसं वाटलं, पण मनाची अस्वस्थता कमी झाली नाही. नेहमी त्याच्याशी बोलून व्हायची म्हणून हे सुरू केलं, पण सारं काही अर्धवटच राहिलं. मला तशीच गुडघ्यावर हनवटी टेकून विचारात गुंतलेली सोडून तो उठून आत बर्फ आणायला गेला आणि आनंदा चावीनं दार उघडून आत आला. मी हल्ले नाही. मी इतकी स्तब्ध बसले होते की मी झोपायला गेले असंच त्याला वाटलं असणार. लहानशा टेबल लॅम्पच्या उजेडात मी दिसण्याचीही शक्यता नव्हती, मुद्दाम मान वळवल्याखेरीज. क्षणभर दारात थांबून तो आत आला आणि दार मागे लोटून सरळ आत जाण्याऐवजी थकल्यासारखा त्यालाच टेकला. डोळे मिटून नुसता उभा राहिला. एखाद्याच्या परोक्ष त्याची रोजनीशी वाचावी तसं वाटलं मला त्याच्या नकळत त्याच्या चेहऱ्याकडे बघताना. मी काहीतरी म्हणणार तोच बर्फ घेऊन जसपाल बाहेर आला. त्यानंही काही आवाज केला नव्हता आणि तोही मुकाट आनंदाकडे बघत उभा राहिला. असे किती क्षण गेले कुणास ठाऊक, पण अखेर आनंदानं डोळे उघडले आणि समोर जसपालला बघून तो चांगलाच दचकला. त्याच विचारावर त्यानं झटकन मान वळवल्यावर त्याला मीही दिसले. आम्हाला वाटलं की आता त्याच्या चेहऱ्याला तडे जाणार, पण त्यानं जीव एकवटून आधी चेहरा रुक्ष केला आणि मग ज्याला फार प्रयासानंच हसू म्हणता येईल असा भाव तोंडावर आणून म्हणाला, दिव्याचा उजेड बाहेर दिसला नाही म्हणून दार न वाजवताच आत आलो. मला वाटलं तुम्ही झोपला असाल. सॉरी. मे आय जॉईन इन द नाईट कॅप? ऑफकोर्स. म्हणून जसपालनं आणखी 2 ग्लास काढले. त्याचा त्याला दिला आणि माझा मला देऊन माझ्या शेजारी न बसता खुर्चीत जाऊन बसल्यावर थोड्या गंभीरपणे म्हणाला, बरोबर आहे तुझं. काय बरोबर आहे? असं विचारत आनंदाच माझ्या शेजारी येऊन बसला आणि माझ्याकडे पाहून ग्लास उंचावून त्यानं एक घोट घेतला. जसपाल म्हणाला, तिचं असं म्हणणं आहे की नाईट कॅप म्हणून घ्यायच्या ब्रँडीत बर्फ टाकू नये. मला आवडतो आणि त्यामुळे ब्रँडी जास्त काळ चालते म्हणून मी घालतो. तुला हवाय? मान नकारार्थी हलवून आनंद आता सरळ हसला आणि म्हणाला, लहान सहान बाबतीत पुष्कळदा बरोबर असतं तिचं. मी रागवीन असं त्याला वाटलं, पण मीही हसलेच. विचारलं, संपली कॉन्फरन्स? आज सकाळीच संपली. त्यानंतर पेपर्स एकत्र करून रिपोर्ट लिहित होतो. आता उद्या मार्क ब्रायनना नेहमीच्या 4 ठिकाणी नाचवलं की परवा आपण घरी जायला मोकळे. उद्या यायचंय आमच्याबरोबर? नो थँक्स. मी कान्हेरी आणि घारापुरी आणि बोरिवली आणि लोणावळं आणि कारलं भाजं 1000 वेळा तरी पाहिली असतील. मी मानचं शॉपिंग करून टाकते. जसपाल, काश्मीरला जातोयस तर तू केशर आणि बदाम आण. काश्मीरला तरी काय बदाम भुईमुगाच्या भावानं मिळणार आहेत? हा, कितीही गरिबी आली आहे तुला, आणच तू. इतकी आठवण ठेवून आणलेस म्हणून
ते खरं नाही तरीही मानचा जीव एवढा मोठा होईल. आणि आनंदाला म्हणाले, जरा लांबची वाट घेतली तर आदित्यालाही उचलता येईल जाता जाता. जमेल का? न जमायला काय झालंय? हा घाट काय आणि तो घाट काय? दॅट्स अ गुड आयडिया. आणि ग्लासातली ब्रँडी संपवून दमलोय. असं म्हणून तो झोपायला गेला. तो गेल्यावर जसपाल म्हणाला, तुझं अर्थात बरोबर आहे, पण इथं तुला मला काही करता येईल असं वाटत नाही. पण प्रयत्न तर करायला हवा. मला मदत नाही करणार तू? धन्य आहेस, स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ म्हणतेस. मी हसत उठून त्याच्यापाशी जाऊन त्याच्या कपाळावर ओठ टेकत म्हणाले, स्टॉप दॅट नॉनसेन्स. तू तू आहेस म्हणून म्हणते. खुर्चीच्या दोन्ही हातांवर ठेवलेले बाहू, ग्लासभोवतीचा हात, लांब पसरलेले पाय जराही न हलवता निश्चल पापण्यांखालून माझ्याकडे बघत अनपेक्षित कठोरपणे म्हणाला, हा अनफेअर ॲडव्हान्टेज. वैतागलो तर तशाच युक्त्यांनी डाव तुझ्यावर उलटायला मागं पुढं पाहणार नाही हे आत्ता सांगून ठेवतोय. हा, कितीही चांगला, समजूतदार, सहनशील झालो तरी आय एम अ मॅन, विसरू नकोस. भांबावून मी एक पाऊल मागे झाले. त्याच्या चिरपरिचित पण आता अनोळखी वाटणाऱ्या चेहऱ्याकडे बघितलं आणि नकळतच वेगावलेल्या श्वासाला काबूत आणत म्हणाले, नाही, नाही विसरणार. त्या क्षणी जसपालचीच एकदम अनाकलनीय भीती वाटून गेली. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीच्या अभिनाट्य वाचन मालिकेचा भाग 14वा. संगीत परीक्षित भातखंडे. यातील भूमिका आणि कलावंत: माच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी, जसपाल तुषार दळवी, आनंदा निखिल हजारे आणि वसुमतीच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी. निर्मिती सहाय्य वैभवी झरेकर. सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.